काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे. आता देहविक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच. हे काही चांगलं राजकारण नाही चालू आहे आणि याचा भविष्यात आता जे काही भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतंय काय हा मी मागे पण म्हटलं होतं की ते आपण पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील चालू घडामोडींवर आणि राजकीय पक्षांमधील सातत्याने होणाऱ्या फोडाफोडीवर अत्यंत आक्रमक आणि संतापजनक शब्दात भाष्य केले. राज्यातील सध्या राजकीय परिस्थिती इतकी खालावली आहे की आता महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला आणि वैचारिक वारशाला यामुळे मोठा तडा गेला असल्याचं त्यांनी म्हटलंय. सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ता टिकवण्यासाठी लोकप्रतिनिधी ज्या प्रकारे आपल्या निष्ठा आणि विचारसरणी एका रात्रीत बदलत आहेत हे पाहून लोकशाहीचा आणि जनतेच्या मतांचा हा मोठा अपमान आहे, असं मत त्यांनी मांडलंय. राज ठाकरे यांनी आपल्या अत्यंत जहाल शब्दांचा वापर करत म्हटलंय की सध्या राजकारणात जे काही सुरू आहे त्यामध्ये प्रश्न केवळ आमदारांना किंवा नेत्यांना विकत घेणाऱ्यांचा उरलेला नाहीये. खरा गंभीर प्रश्न हा आहे की बाजारात स्वतःची किंमत लावून विकले जाण्यासाठी लोक तयार बसले आहेत. या वृत्तीवर अत्यंत कडक प्रहार करताना त्यांनी या प्रक्रियेची तुलना थेट देहविक्रीच्या व्यवहाराशी केली आहे. या फुटणाऱ्यांची तुलना वेश्या व्यवसायाशी करत राज ठाकरेंनी नेमका कसा हल्लाबोल केलाय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहताय LS मराठी. देहविक्री करणाऱ्या व्यक्तीला बाजारात ज्याप्रमाणे नेहमीच कुणीतरी खरेदीदार किंवा गिराईक मिळून जातं त्याचप्रमाणे राजकारणातही स्वतःचं तत्व आणि विचार विकायला तयार असलेल्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी सत्तेची मोठी गिराईके बाजारात फिरतायत, असे अत्यंत तिखट आणि वादग्रस्त विधान त्यांनी केले. या विधानामुळे संपूर्ण राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज ठाकरे यांनी केवळ पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवरच तोफ डागली नाहीये, तर सध्या देशात आणि राज्यात सत्ता उपभोगत असलेल्या भारतीय जनता पक्षालाही अत्यंत स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. त्यांनी म्हटलंय की आज सत्तेत आणि यंत्रणांचा गैरवापर करून देशातील आणि राज्यातील विरोधी पक्ष पूर्णपणे संपवून टाकण्याचा जो काही एक कलमी कार्यक्रम सत्ताधाऱ्यांनी हाती घेतला आहे तो लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. लोकशाहीत सक्षम विरोधी पक्ष असणं ही काळ्या दगडावरची रेघ आहे, परंतु आज सर्वच विरोधी पक्षांना मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरे यांनी भाजपला सल्ला दिलाय की बाहेरचे विरोधी पक्ष संपवण्याची जी घाई तुम्हाला झाली आहे ती आधी बाजूला ठेवा आणि तुमच्या स्वतःच्या पक्षात सध्या काय चाललं आहे याकडे डोळे उघडून पहा. काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे. ओके नाही. आता देहविक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच. आणखी 14 आमदार आणि हे घाणेरडं चालू आहे मुळात. हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच पत्रकार म्हणून जाताच लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा. म्हणजे लोकांनी उन्हातानात उभं राहायचं, लाईट बंद करणे तुझा, लाईट बंद कर तुझा. एवढ्या लाईट मध्ये तुझं एवढासा काजवा काय टिप करतो रे मोबाईलचा. काय बोललो तुम्ही सर? हा, हे काही चांगलं राजकारण नाही चालू आहे आणि याचा भविष्यात आता जे काही भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतंय काय हा मी मागे पण म्हटलं होतं की ते आपण पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही म्हणा, काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून, या बाकीच्यांवरती नाहीये. आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे. महिला आरक्षण हे पहिलं एक ते कोणासाठी सुरू आहे, कोण करते याच्या मागे, कळलं का? हे सगळं अमित शहाचं राजकारण सुरू आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांना घाऊक प्रमाणात पक्षात घेतल्यामुळे आणि त्यांना महत्त्वाची पदे दिल्यामुळे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये जो अंतर्गत असंतोष निर्माण झाला आहे तो ज्वालामुखीसारखा आहे. तुमच्या पक्षातच आता तुमचे सर्वात मोठे विरोधक तयार झाले आहेत आणि ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. आज तुम्ही सत्तेच्या बळावर दुसऱ्यांची घरे फोडत आहात, दुसऱ्यांचे पक्ष आणि चिन्ह पळवत आहात, परंतु हा सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेलं नाहीये. उद्या जेव्हा तुमची सत्ता जाईल तेव्हा भाजपमध्येही याच पद्धतीने आणि याच तीव्रतेने मोठी बंडखोरी आणि फोडाफोडी होईल असा दावा राज ठाकरेंनी केलाय. मी गेली अनेक वर्ष या सगळ्या शहर कसं उभं राहतं, कसं उभं राहिलं पाहिजे याच्यावरती अनेकदा मी बोलत आलेलो आहे. या शहराच्या उभारणीकडे कोणाचंही लक्ष नाही. बिल्डरांना फक्त प्लॉट देत राहणं, विकत राहणं, त्यातनं पैसे, पैशातून राजकारणातून या सगळ्या गोष्टी एवढंच फक्त महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. लोकांना चांगलं आयुष्य मिळावं याच्यासाठी म्हणूनचा काय कुठच्याही गोष्टी सुरू, नुसते रस्ते आणि पूल यातनं शहरं उभी होत नसतात. आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही. आणि त्याच्यामुळे कुठेही रस्ते बांधा, तर किती उंचावरती बांधताय, त्याच्यात पाणी कसं जात आहे, वेगळाच विषय आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला एक तासभर बोलू शकेन. अख्खा कोणाचं लक्षच नाही हो. फोडाफोडीचं राजकारण, राजकारणाचा पैसा, पैशाबंद राजकारण एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. निवडणुका निवडणुका निवडणुका. येणाऱ्या काळात सिमेंटच्या जंगलातच आपल्याला राहायला लागेल का? आता कुठे राहताय? नाही, आता कुठे राहताय? वाढत चाललंय. मग आता कुठे राहताय? कुठे आता तुम्ही? झाडांच्या जंगलात. कारण याला काही आकार उकारच नाहीये, कोणाला माहितीच नाहीये काही. ठाण्याच्या पिढीमध्ये जर पावसाळ्याची किंमत 12 ते 15 आता तुम्ही गाडी की पावसाळ्यात पडतात, तुम्ही 9 वर्ष काय करायचं त्याला? तुम्ही विकास केला असेल तुम्हालाही दिसतोय. मांडा, चॅनल आहेत ना तुमच्याकडे, मांडा. चला चला बोलल्यावरती कंठ फुटला तुला. एवढा बघत बसला होता आपलं. या घसरलेल्या राजकीय पातळीचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राच्या तरुण पिढीला आणि आगामी भविष्याला बसत असल्याबद्दल त्यांनी अत्यंत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलंय की आजची लहान मुलं आणि तरुण मुले टीव्हीवर, वृत्तपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावर जे काही पाहत आहेत त्यातून ते काय शिकणार आहेत. महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा लाभला आहे. या मातीत वैचारिक मतभेद नेहमीच होते, परंतु मनभेद आणि इतकी खालची पातळी कधीही नव्हती. आज राजकारणी ज्या प्रकारे वागत आहेत त्यामुळे तरुण पिढीचा लोकशाही, निवडणुका आणि एकूणच शासन व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडून जाईल. जर तरुणांना असं वाटू लागलं की राजकारण म्हणजे केवळ पैशांचा खेळ आणि सत्तेसाठी काहीही करण्याची स्पर्धा आहे, तर या देशाचं भविष्य अत्यंत अंधकारमय होईल. या फोडाफोडीच्या आणि स्वार्थी राजकारणाला काही मर्यादा आहेत की नाही, असा उद्विग्न सवाल त्यांनी विचारलाय. सत्ता बदलत राहते, नेते बदलत राहतात, परंतु आज जे चुकीचे पायंडे पडले जात आहेत त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतील. भाजपने आज जे नवे आणि चुकीचे पायंडे पाडण्यास सुरुवात केली आहे, उद्या तेच पायंडे त्यांच्या स्वतःच्या समोर उभे ठाकतील आणि जेव्हा त्यांना यातून बाहेर पडता येणार नाही असा इशारा देत राज ठाकरे यांनी जनतेलाही आता या सगळ्या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याचे आणि अशा स्वार्थी नेत्यांना निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून देण्याचं आवाहन केलंय. त्यांच्या या वक्तव्यावर आता सत्ताधारी पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात आणि राज्यातील राजकीय संघर्ष काय वळण घेतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.